आधी नगरपालिका निवडणुकीसाठी आणि आता महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीत या आयारामांसाठी निष्ठावान कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलंय। त्यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र झटले। मात्र आता महापालिका निवडणुकीत या आयारामांचं वेलकम करायला पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाम नकार देत आहेत। अगदी पक्षशिस्त डावलून टोकाचा विरोध करतायत। अशी वेळ भाजपवर का आली आहे? हा अट्टास भाजपला का नडतोय हे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे। सुरुवात करूयात नाशिकपासून। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून विनायक वाघ आणि यतीन पांडे या दोघांचा पक्षप्रवेश पार पडला। या दोघांना उमेदवारीचं आश्वासन दिल्याचं कळालं आणि गेल्या अनेक वर्षांपासून देव पाण्यात ठेवून बसलेल्या इच्छुकांनी पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप कार्यालयाबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी करत जोरदार राडाई केला। स्थानिक आमदार देवयानी फरांदेंना तर अश्रू अनावर झाले। मात्र तरीही हा विरोध झुगारून गिरीश महाजनांनी हा पक्षप्रवेश उरकलाच। नाराजीचा पुढचा अंक पाहायला मिळतोय सोलापुरात। सोलापूरमध्ये तर भाजपच्या नेत्यांनी याहून टोकाची भूमिका घेतली आहे। 15 दिवसांपूर्वी बाहेरून आलेले लोक इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षातून निवडणूक लढवतील त्यांचा प्रचार आम्ही करणार, अशी ठाम भूमिका भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे। यावरून जयकुमार गोरे विरुद्ध देशमुख असा थेट संघर्ष सोलापूर भाजपमध्ये सुरू झालाय। तिकडे वसई विरारमध्ये बवियामधून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे। यावरून निष्ठावंत कार्यकर्ते इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। आयारामांना तिकीट देऊ नये असं पत्रच या इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना लिहिलंय। चंद्रपुरात नगरपालिका निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला। दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम असल्याचं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी पक्षालाच घरचा आहेर दिला होता। एकूणच स्वपक्षीयांचा निष्ठावंतांचा विरोध झुगारून पक्षप्रवेशांचा सपाटा लावला तर काय होतं याचा प्रत्यय आता भाजपला यायला लागलाय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपमध्येच जेव्हा हे नेते येतात तेव्हा वॉशिंग मशीनमध्ये धुवून निर्मळ होतात। महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका किमान 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडतायत। त्यामुळे या सगळ्या इच्छुकांनी गेली काही वर्ष मतदारसंघामध्ये केवळ तिकिटाच्या आशेवर अहोरात्र मेहनत केली आहे। पक्षाची एकनिष्ठताही राखली आहे। मात्र ऐनवेळी बाहेरचा उमेदवार तिकिटाचं आश्वासन घेऊन येतो, मेरिटच्या नावावर त्याला तिकीटही मिळतं आणि लोकसभा आणि विधानसभेला ज्याच्या विरोधात प्रचार केला त्याच्यासाठी नाईलाजानं प्रचार करावा लागतो आणि पुढच्या वेळी तरी तिकीट मिळेल या आशेपायी तो निष्ठावंत केवळ सतरंजाच उचलत राहतो। भाजप सत्तेत असल्यानं त्यांच्या पक्षात हा संघर्ष सगळ्यात जास्त आहे। मात्र थोड्याफार फरकानं सगळ्याच पक्षामध्ये ही स्थिती पाहायला मिळते। खरंच निष्ठा या शब्दाला राजकारणात काही किंमत राहिली आहे का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। तुम्हाला काय वाटतं याविषयी हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा।